महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार विभाग भरती 2026 एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो। परीक्षा TCS किंवा IBPS घेणार नाही, मग MPSC कडे परीक्षा जाणार का? काय आहे नवीन GR मध्ये माहिती? नक्की कोण घेणार परीक्षा? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। महाराष्ट्र शासन मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्याकडून हा ईमेल प्राप्त झालेला आहे मित्रांनो। 29/5/2026 रोजी हे एक परिपत्रक निघालेलं आहे, ज्याच्यामध्ये माहिती मागवली होती की परीक्षा कोण घेणार आहे आणि संबंधित परीक्षा संदर्भात जागेच्या संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी अशा पद्धतीचा आशय होता, ज्याच्यामध्ये 26/5/2026 रोजी प्राप्त झालेल्या या अर्जातील मुद्दा क्रमांक 2 आणि 3 च्या माहिती परस्पर उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये या बांधकाम विभागाने एक प्रसिद्धी पत्रक किंवा हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये माहिती मागवली होती की ही पदभरती प्रक्रिया TCS, IBPS का MPSC किंवा इतर कोणत्या संस्था किंवा कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे का, आणि तसं असेल तर ते कळवावे। दुसरं अजून एक माहिती त्यांनी मागवली होती, त्याचाही संदर्भ आपण खाली घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये सद्यस्थितीत शासन स्तरावरती उपलब्ध माहिती आहे की नवीन भरती प्रक्रियेबाबत अजून TCS किंवा IBPS या कंपन्यांशी करार झालेला नाही मित्रांनो, ठीक आहे। आणि नवीन सरळ सेवा पदभरती किती पदांसाठी होणार आहे, तर या संदर्भामध्ये आपल्याला पदसंख्या त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे। 78 पदांसाठी ही पदभरती होणार आहे, हे क्लिअर केलेलं आहे। पण याच्यामध्ये TCS किंवा IBPS ही परीक्षा घेणार आहे का याच्या संदर्भामध्ये कुठलंही सूतवाच या सार्वजनिक बांधकाम कामगारांना अजून विभागाने केलेला नाही, त्याबद्दलचा अजून करार झालेला नाही। पण तरी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल नाही, त्यामुळे MPSC ने घेतली किंवा TCS किंवा IBPS ने घेतली तर अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल असणार नाही, परीक्षा त्याच पद्धतीने होईल। आणि TCS शी करार हा होणार आहे, त्याच्या संदर्भात आता चाललेल्या आहेत हालचाली आणि TCSच एक्झाम घेईल असं आता तरी तुर्तास दिसत आहे। दोन्ही अनुषंगाने अभ्यास चालू ठेवा, सिलेबस एकच आहे, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। धन्यवाद।